असा साधू संग घडो मजला की असा साधू संग असा साधू संग घडो मजला ज्या विभूतीच्या दर्शन मात्रेच्या विभूतीच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागे होती कृतार्थ अभागे असा साधू संग घडो मजला. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षायचा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्याकडून आम्ही मातृपितृ सेवा शिकलो असे धर्मवीर संभाजी महाराज यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आज प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या कीर्तन महोत्सवाचं आयोजन आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये संस्थेचा उपाध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांचं या कीर्तन महोत्सवामध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. दुसरा कीर्तन महोत्सव जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि हरिभक्त पारायण कीर्तन केसरी शिवशंभू व्याख्याते राजेंद्र महाराज येपरे साधक वर्ग यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मला सांगताना फार आनंद वाटतो की 3 जून ते 8 जून अशा 6 दिवसामध्ये अनेक विविध विषयांवरती त्या ठिकाणी कीर्तन महोत्सव हा त्याच्यामध्ये पार पडणार आहेत. यावर्षीची जी आपण थीम घेतलेली होती ती भक्ती आणि शक्ती असा आपण विषय घेतलेला होता, ज्याच्यामध्ये शूरवीर महात्मे थोर महात्मे जे असतील यांचेही चरित्र त्याच्यामध्ये वाचली जाणार आहेत, अभ्यासली जाणार आहेत आणि जे संत महात्मे होऊन गेलेले आहेत यांचं सुद्धा चरित्र त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या जाणार आहेत. आणि या दोन्हीचा अभ्यास हा येणाऱ्या 6, 7, 8 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये हा त्या ठिकाणी होतोय. मला सांगताना फार आनंद वाटतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधले सर्व विद्यार्थी समाजामधील सर्व विविध घटकांमधले सर्व लोक हे सगळेजण या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं अत्यंत विविध दर्जाचे कार्यक्रम हे मागच्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी घेतले जातात, ज्याच्यामध्ये सायन्स फेअरसारखे कार्यक्रम असतील, ज्याच्यामधनं चांगले वैज्ञानिक घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. आदर्श माता पुरस्कारासारखा कार्यक्रम असेल, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या महिलांनी अत्यंत खडतर परिस्थितीमधून स्वतःच्या लेकरांना उभं करण्याचं काम केलं, अशा महिलांचा आपण सत्कार करण्याचं काम, यांना समाजाच्या पुढे आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असतो. त्याचबरोबर दर 31 डिसेंबरला जेवढी दारूची दुकानं असतील त्याच्या बाहेर जवळजवळ 1000-1500 लिटर दूध घेऊन आपण त्या ठिकाणी दारू सोडा दूध प्याचा संदेश आपण त्या ठिकाणी देत असतो की ज्याच्यामधून सर्व भारत देश हा त्या ठिकाणी व्यसनमुक्त झाला पाहिजे हा संदेश त्याच्या माध्यमातून दिला जातो. एवढंच नाही, सशक्त युवा सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. ज्या वेळेला युवक चांगल्या राजकारणामध्ये येतील त्यावेळेला देश हा त्या ठिकाणी बलवान बलशाली आणि महासत्ता झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. ज्या कार्यक्रमामधून जवळपास 3000 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यामधून राजकारण शिकण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी येतात आणि ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राजकारणी सुद्धा घडवण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असतो. आणि म्हणून ज्या वेळेला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय, ज्या वेळेला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्या त्या ठिकाणी लक्षामध्ये येते की शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण कार्यक्रम घेत असतो, हे सगळ्या गोष्टी घेत असताना आपल्याला भगवंताची ताकद सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणून हे विचार आपण या सगळ्या युवकांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचवले पाहिजेत. आणि म्हणून अशा या कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या ठिकाणी करत असतो. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः.
श्रीगुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम, राम कृष्ण हरि, हरि जय जय राम, राम कृष्ण हरि, हरि जय जय राम, राम कृष्ण हरि राम। गोवर्धन धर गोपाल नरत, गोवर्धन धर गोपाल नरत, गोकुल संकट हारे रामा, गोकुल संकट हारे कृष्ण हरि जय जय राम, राम कृष्ण हरि, हरि जय जय राम, राम कृष्ण। जय जय राम नीरद सम राम, नव नीरद सम, नवनीत प्रिय नवनीरद सम, नवनीत प्रिय नवल विनोद विहारी, नवल विनोद विहारी कृष्ण हरि, कृष्ण हरि जय जय राम, राम कृष्ण हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि, हरि हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि जय जय राम, राम कृष्ण हरि, हरि जय जय राम। शरणागत दीना चरणी नेई, शरणागत दीना चरणी नेई, करुणा दृष्टि निहारी जय जय राम, राम कृष्ण हरि, हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी, सुख झाले वो, सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा।
माधव बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा. बहुत सुकृताची जोडी बहुत, म्हणून विठ्ठली आवडी रे, म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण अनेक दिवस कीर्तन ऐकतो, पण बऱ्याच वेळेला आपण जय जयकार काय करतो, का करतो आणि कशाला करतो याच्याबद्दल आपण कधी विचार केलेला नसतो. तर आपल्या जय जयकारांमध्ये दोन भावना आहेत. एक म्हणजे आपल्या संस्कृतीचा परिचय आणि दुसरी भावना आहे त्या संस्कृतीचा उद्घोष. लक्षात घ्या, एखादी संस्कृती मोठी आहे म्हटल्यानंतर तिची उन्नती होतेच, पण याला जो सगळ्यांचा उद्घोष एकत्र कारणीभूत झाला तर त्याची गती जरा चांगली मिळते. जसं पूर्वी क्रिकेट खेळताना एखादा क्रिकेटपटू तो प्रसिद्धच असायचा, तो चांगला खेळणार, पण तरी सुद्धा त्या क्रिकेटपटूचं बळ वाढावं यासाठी त्याच्या नावाचा उद्घोष सगळं स्टेडियम करत आणि मग त्या सगळ्या नामाची एकूण चाललेली स्पंदनं त्याला लाभदायक होत, विजयाला लाभदायक होत. म्हणून संस्कृतीचा परिचय आणि त्या संस्कृतीचा विकास व्हावा, उन्नती व्हावी यासाठी त्याला आपलं अनुमोदन, आपलं समर्थन म्हणून थोडासा जय जयकार आहे. काय सांस्कृतिक परिचय आहे तर मी म्हणालो पुंडलिका वरदे आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणातलं हरी विठ्ठल. हे काय झालं तर त्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की या महाराष्ट्रामध्ये अनेक दैवत आहेत, अनेक तीर्थक्षेत्र आहेत, सगळी पूजनीयच आहेत, पण सर्व महाराष्ट्राचं मिळून जे केंद्रीभूत तीर्थक्षेत्र आहे त्या पंढरपुरामध्ये त्या पुंडलिकासाठी पांडुरंग आला आहे. म्हणून मी विचारलं, पुंडलिकाला वर म्हणजे आशीर्वाद, द म्हणजे देणारा, असा कोण आहे रे बाबा? पुंडलिक वरदा कोण आहे? आणि याचं उत्तर तुम्ही दिलत, तो हरी विठ्ठल आहे. या पांडुरंगाच्या छत्रछायेखाली जेव्हा सगळा संतांचा मेळा जमला, या संतांच्या मेळ्याची रचना कशी होती? ज्ञानदेवे रचिला पाया
उभारिले देवालया. नामात याचा किंकर तेणे केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. या वारकरी संप्रदायाची, या भक्त संप्रदायाची उभारणी कशी आहे तर ज्ञानदेवांनी पाया रचला, नामदेवांनी विस्तार केला, एकनाथांनी आधार दिला आणि त्याच्यानंतर तुकोबा कळस स्वरूप मानले गेले. म्हणून माझ्या जय जयकारामध्ये तुम्हाला या सगळ्या संत परंपरेची माहिती आहे का नाही हे मी जरा तपासलं. म्हणून मी फक्त पायाचं नाव घेतलं आणि तुम्ही कळसाचं नाव घेतलं. पाया बघितला, कळस बघितला म्हणजे मधलं सगळं मंदिर पाहिल्याचं पुण्य पदरात पडलं. मी म्हणालो श्री ज्ञानदेव, मग तुम्ही म्हणाला तुकाराम, मग बरोबर आहे. आणि बाकी आपले बाकीचे जय जयकार जे आहेत ना, सगळ्या मुलांना, शिक्षकांना, पालकांना आश्चर्य वाटेल. कीर्तन मराठी आहे पण जय जयकार हिंदी आहेत. पंढरीनाथ महाराज की जय हे हिंदी आहे. मराठीमध्ये महाराजांचा विजय असो असं म्हटलं जाईल, पण प्रभू रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय असं विशेषण हे हिंदी भाषेचं आहे. तेव्हा राष्ट्रभाषेशी सुद्धा आपण असं नातं कायमचं जोडलेलं आहे. आणि सगळ्या देवांची माहिती करून घेण्यासाठी सुद्धा जय जयकार उपयोगी पडतात. आता भगवान शंकरांचा जय जयकार करायचा असेल तर तिथं की जय नाही, तर मी आधीच म्हणणार नमः पार्वती पते, म्हणजे मी पार्वतीच्या पतीला नमस्कार केला आहे. कोण रे तो? मग याला तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचंय हर हर महादेव. असा जय जयकार आहे. काही ठिकाणी असा जय जयकार असतो की त्याचं नमन मी आधी म्हणतो आणि देवाचं नाव तुम्ही घेता. दाक्षिणात्य परंपरेमध्ये असाच जय जयकार आहे. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र, तेलंगणा इकडे जर आपण गेलात, केरळकडे गेलात तर तिथं की जय असा जय जयकार ऐकायलाच मिळणार नाही. ते आधी संतांचं नाव घेतात आणि त्या संतांचं नाव घेतल्यानंतर त्या संताला आशीर्वाद देणारा देव कोणता, त्या देवाचं नाव लोक घेतात. त्यामुळे दक्षिणेकडे म्हणतात व्यंकटरमणा, की लोकांनी म्हणायचं गोविंदा, म्हणजे देवाचं नाव लोक घेत आहेत. अशा तऱ्हेचा जय जयकार. उत्तर प्रांतामध्ये आणखीन एका प्रकारचा जय जयकार असतो, जे प्रवचनकारांनी म्हटलं तेच लोकांनी म्हणायचं. राधे राधे की लोक म्हणतात राधे राधे. जय जयकाराचे विविध प्रकार आहेत. मात्र याच्यामध्ये आपल्या संस्कृतीचं वर्णन आहे. नमः पार्वती पते असं म्हटल्यावर तुम्ही काय म्हणालात? नुसतं महादेव नाही, हर हर महादेव ही महाराष्ट्राची ओळख आहे. हर हर महादेव आपली गर्जनाच आहे. शिवाजी महाराजांची युद्धाची रजन हर हर महादेव, आणि आपलं जेवण सुरू करण्यापूर्वीची सुद्धा गर्जना हर हर महादेवच. नेहमी आपण सगळे पंक्तीमध्ये जेवायला बसलो की एखादा श्लोक म्हणावा. उगा दुष्काळातनं उठलेल्या जनावरासारखं स्वतःचं खायला गाबागाबा सुरुवात करू नये. माणसासारखं जेवावं, इतरांना सगळ्यांना मिळालं का नाही बघावं आणि मग जेवावं. याला मोठी माणसं म्हणतात. उगा आपलं बुफेच्या ताटात घेतल्यासारखं पापडाला पापड खातोय, कोशिंबीर कोशिंबीर खातोय, सगळं ताट कधी वाढून व्हायचं? तुझ्या श्राद्धाला? असं नाही करू. सगळ्यांच्या पानामध्ये छान सगळं वाढून झालं की मग वदनी गवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. नमः पार्वती पते हर हर महादेव असं म्हणायचं. मग जेवायला सुरुवात. काही मुलांनी मला हा प्रश्न विचारला होता बरं का, की युद्धाच्या वेळेला शिवाजी राजांचे मावळे हर हर महादेव म्हणत होते. हे बरोबर आहे.
पण जेवणाच्या आधी आम्ही हर हर महादेव का म्हणायचं? तर त्या मुलांना उत्तर मिळालं पाहिजे की बाबांनो, दोन्ही ठिकाणी तत्व एकच आहे. गर्जना झाली की तुटून पडायचं आणि समोरच्याला उरू द्यायचं नाही. मग शत्रू असो नाही तर अन्न असो, पानात टाकायचं नाही. हर हर महादेव करून मोकळं व्हायचं. आणि आपल्याकडे दत्तात्रेय नावाचं जे दैवत आहे, याचा एक जय जयकार वेगळा आहे. तो जय जयकार की जय या पद्धतीनं म्हणायचा नाही. तर मग अवधूत चिंतन, मग तुम्ही म्हणायचं श्री गुरुदेव दत्त. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलंय, जय जयकारामध्ये एक संस्कृतीचा परिचय असतो आणि दुसरं त्याच्या नावाने आपण जय म्हणणं हे त्या संस्कृतीच्या प्रगतीला, उन्नतीला बळ देणे असते. म्हणून आता एकदा ट्रायल बेसिसवर सगळे जय जयकार म्हणूया. आता मी म्हणणार, आपापल्या घरी सगळ्या मुलांनी म्हणायचं. नाही म्हटलं तर बाबांनी धापाटा घालायचा. सगळ्यांनी झकासपैकी म्हणायचं बरं का. आता पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना 100 पैकी 100 मार्क. बरोबर सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता याच्या पुढे आयुष्यात कधीही जय जयकार करताना हा सांस्कृतिक संदर्भ स्मरण करायचं आणि जय जयकार करायचा. असो, आज स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातली आपल्याला सुंदर अशी काही घटना पाहायची आहे. आणि एवढ्यासाठी आजच्या चिंतनासाठी असलेला अभंग असा. असा साधू संग घडो मजला की, असा साधू संग, असा साधू संग घडो मजला की, ज्या विभूतीच्या दर्शन मात्रे, ज्या विभूतीच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागे, होती कृतार्थ अभागे. असा साधो संग घडो मजला की, असा साधो संग. भेद बुद्धीच्या हृदयी वसेना, भेद बुद्धीच्या हृदयी वसेना. सर्व जगी अनुरागी, सर्व जगी अनुरागी, अनुरागी. असा साधू संग घडो मजला की, असा साधू संग. दीनपणे हरिभजनी झाला मुक्तिपदाचा योगे. असा साधू संग घडो मजला की, असा साधू संग घडो मजला की, असा साधू संग, असा
असा साधो संग, असा साधो संग. गोपाल कृष्ण भगवान की जय. खरं देवाजवळ प्रार्थना करताना काही मागूच नाहीये. प्रार्थना फक्त एवढ्यासाठीच करावी की जे काही तू मला दिलेस हेच इतकं काही मोठं आहे, याबद्दल मी तुझ्या पायाशी कृतज्ञ आहे, मी तुझ्या पायाशी नम्र आहे. केवढं दिलंस बाबा, ही एवढी सगळी मला सुंदर सृष्टी तू उपलब्ध करून दिलीस, यापेक्षा काय मागायचं. म्हणून पूजेच्या वेळेला जप झाल्यानंतर किंवा भजनाच्या नंतर सहसा व्यक्तिगत आपल्यासाठी काही मागू नये. मागायचं तर सगळ्यांच्यासाठी मागावं, आणि अगदी व्यक्तिगत आपल्याचसाठी काही मागावं असं वाटलं तर कोणत्याही ऐहिक सुखाचा विषय मागू नये. मागायचं तर काय मागावं, असा साधू संग घडो मज लागी. चांगल्या माणसांची संगती मागावी. आपल्या जीवनातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपोआप सुलभ होतात चांगल्यांच्या संगतीनं. पाण्याचा थेंब हा पाण्याचा थेंबच असतो, पण हा जर आळवाच्या पानावर पडला तर थोड्या वेळ मोत्यासारखा चमकतो आणि खाली पडून जातो. तो जर गरम तव्यावर पडला तो चुरचुरचुर आवाज करतो, नष्टच होतो. आणि तोच थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर एका विशिष्ट काळानंतर तो खरंच दागिन्यामधला मोती होऊन बाहेर पडतो. आता पाण्याचा थेंब एकच होता, याच्या या 3 अवस्था का झाल्या, तर संगत कोणाची केली याच्यावर त्याची अवस्था ठरली. ते पाणी असल्यामुळं वाया नाही गेलं, तू संगत शिंपल्याची केलीस, तुझा मोती तयार होणार आहे. आपला दागिना व्हावा अशी गुणवत्ता प्रत्येकामध्ये आहे, फक्त संगती कुठली धरायची हा महत्वाचा विषय. आणि मग देवाकडे मागायचं असतं, काय मागावं, अशा माणसाची संगती दे. कोणासारख्या, ज्या विभूतीच्या दर्शन मात्री होती कृतार्थ अभागी. अशा एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये मला आण, जो त्याच्या दर्शनामुळे, त्याच्या सहवासामुळे माझ्या भाग्यातही जे नाही ते माझ्या भाग्यात येईल. होती कृतार्थ. कोण होती कृतार्थ? जे अभागी आहेत, ज्यांच्या भाग्यामध्ये ती कृतार्थता नाही, त्यांच्याही भाग्यामध्ये जो आपली पुण्याई टाकून कृतार्थता देतो किंवा देऊ शकतो, अशा एका विभूतीच्या. विभूती या शब्दाचे अर्थ लक्षात घ्या बरं का. विभूती या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ इतकाच आहे. म्हणून आपण जेव्हा आपल्या नाकाला सुगंध चांगला पाहिजे यासाठी उदबत्ती लावतो, आणि त्याची जी खाली पडते त्याचा जास्तीत जास्त शब्द प्रयोग एक राख, नाही तर कपाळी लावलं तर अंगारा. पण जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रंथाच्या पारायणासाठी बसता आणि ती उदबत्ती किंवा धूप लावलेला असतो, त्याची जी राख तयार होते ती विभूती, ती श्रेष्ठ, नेहमीच्या राखेपेक्षा श्रेष्ठ. म्हणून मनुष्यांमध्ये सुद्धा जो कोणी श्रेष्ठ असेल त्याला विभूती म्हणतात. भगवद्गीतेमध्ये विभूती योग नावाचा अख्खा अध्यायच आहे, आणि याच्यामध्ये गोपाल कृष्णांनी साक्षात भगवंतांचं वास्तव्य कशा कशामध्ये जास्त असतं याची एक खूप मोठी यादी सांगितली आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलंय, अशी अशी गोष्ट ही माझी विभूती आहे, म्हणजे मी त्याच्यात असल्यामुळे ती इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. हा विभूती योग. म्हणून ज्या विभूतीच्या दर्शन मात्रे होते कृतार्थ अभागी, अशाचा आम्हाला संगत दे. मग असा त्याचं आणखीन एक लक्षण सांगितलंय, भेद बुद्धीच्या हृदयी वसेना सर्व जगी अनुरागी. अनुराग शब्दाचा अर्थ प्रेम. या सगळ्या जगावर प्रेम करताना ज्याच्या मनामध्ये भेदबुद्धी असत नाही,
असा कोणीतरी विभूती असेल त्याच्याशी माझा संपर्क कर. भेद बुद्धी ज्या हृदयी वसेना सर्व जगी अनुरागे. हो, मोठी अवघड गोष्ट आहे. मला सांगा, आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे सगळे मित्र घरात जमले, तर आपल्या मुलाच्या हातून कब्बशी फुटल्यानंतर येणारा राग आणि त्याच्या मित्राच्या हातून कब्बशी फुटल्यानंतर येणारा राग हा समान असू शकतो का? नाही ना जमत. सर्व जगी अनुरागी भेदबुद्धी ही माणसाचं लक्षणच आहे. मग संतांचं लक्षण, मोठ्यांचं लक्षण वेगळं कसं? श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम ते करीतो. स्वकरे चंदन घासे गंगेचे पाणी कावडी भरितो. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम. काय मौज आहे पहा. भगवंताची कृपा मिळावी म्हणून आपण देवाची सेवा करतो, पण काही संत असे आहेत की देव त्यांच्याकडे सेवा करतात. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम ते करीतो. आणि भगवंताला सुद्धा त्यांच्याकडे जाऊन सेवा करायची इच्छा का व्हावी, याचं कारण इथे आहे. नाथांनी सगळ्यांच्यावर अक्षरशः अत्यंत मनापासून समान प्रेम केलंय. जेव्हा गोदावरीच्या पाण्याच्या त्या घाटावरती एक अस्पृश्याचं पोर, एकटं पोरकं पडलेलं होतं. अस्पृश्य माणसं सूर्योदयाच्या आधी नदीवरती येऊन सर्व विधी करून निघायची. या सगळ्या घाई गडबडीमध्ये ते मूल राहून गेलं होतं. तर त्या काळामध्ये दुर्दैवी एक प्रकार असा होता की अस्पृश्याला सहसा कोणी जवळ जात नव्हतं, शिवत नव्हतं. तर हे लेकरू तर कावरं बावरं झालंय, त्याचे आई वडील त्याला सापडत नाहीत, असं बिचारं बसलंय. अशा वेळेला नाथांनी कणभराचाही विचार केला नाही. पटकन त्याला कडेवर घेतला, त्यांच्या वसाहतीमध्ये गेले, त्याच्या आई वडिलांचा शोध घेतला, त्यांच्या ताब्यात दिलं. गोपाल कृष्णाचं नाम घेतलं, आले परत. त्यांचं उत्तर नेहमी एकच असे की या लेकराच्या ठिकाणी माझा मुलगा जास्ता हरिपंडित, तर मी असा त्रयस्थासारखा वागलो असतो का? कशाला इथं मेला आलो होतं कार्ट? इथं पाण्यात काय खेळायला काय कारण आहे? काय याला मी कारण नसती सांगितली, त्याला पटकन घेऊन गेलो असतो ना. तो जर कावरा बावरा झाला असता, तो जर रडायला लागला असता, तो जर घाबरलेला असता, तर मी त्याला कडेवर घेतला असता ना. मग हरिपंडितावर प्रेम आहे, याच्यावर का नाही? अर्थात मुलावर प्रेम आहे तसं दुसऱ्याच्या मुलावर करणं हेही एक वेळ ठीक आहे, पण याच गोदावरीच्या वाळवंटामध्ये जेव्हा गाढव तडफडताना पाहिलं, त्या गाढवापाशी सुद्धा धावत गेले, त्याच्या मुखामध्ये पाण्याची घागर ओतली, त्याला ताजा तवाना केला आणि त्याच्याशी बोलले की कशाला रे तापलेल्या वाळवंटामध्ये इथे तडफडायला येता? हा, त्रास होतो का नाही आपल्याला? मग चला. सगळे म्हणले, अरे गोदावरीचं पाणी भरून माणसं शंकरांच्या शिवपिंडीवरती वाहतात, तू त्या गाढवाच्या तोंडात घातलीस गंगा, काय मूर्ख आहेस? नाथ इतकंच म्हणाले, त्याच्या हृदयामध्ये सुद्धा तोच शिवशंकर आहे, हे जर मला बघता नाही आलं तर माझ्या भक्तीचा, माझ्या साधनेचा उपयोग काय झाला मला सांगा. आणि म्हणून अशा एकनाथ महाराजांचा नुसता सहवास लाभला तरी सुद्धा पैठणामधला एक गावबा नावाचा अतिशय अशिक्षित बिचारा मंदबुद्धी असलेला मुलगा त्या नित्य सहवासाने, नित्य भागवत श्रवणाने असा काही विद्वान झाला की भावार्थ रामायणाची काही प्रकरण शिल्लक राहिली होती नाथांची, ती या मुलानं पूर्ण केली, असा संप्रदायामध्ये निश्चितपणे ठाम समज आहे.
तर अशी विद्वत्ता, अशी पुण्याई सुद्धा अशा लोकांच्या संगतीमुळे प्राप्त होते. तर आयुष्यामध्ये चांगल्याची संगत धरावी म्हणजे आपल्याला उज्ज्वल यश प्राप्त होतं आणि त्या यशाचा गर्व होत नाही. म्हणून पूर्वपद्याचा अभंग लक्षात ठेवायचा. असा साधो संग घडो मजला की असा साधो संग, असा साधो संग घडो मजला ज्या विभूतीच्या दर्शन मात्रे, ज्या विभूतीच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागे, होती कृतार्थ अभागे. असा साधो संग घडो मजला, असा साधो संग, असा साधो संग, असा साधो संग घडो मजला. पंढरीनाथ महाराज की जय. सर्वांनी थोडा वेळ भजन करायचं, मग चरित्र भागाचा आनंद घेऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर आपण सगळे जण म्हणा बरं. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. विश्वनाथ हे नाम पित्याचे, विश्वनाथ हे नाम पित्याचे, विश्वनाथ हे नाम पित्याचे. माता भुवनेश्वरी ती, माता भुवनेश्वरी ती. विश्वनाथ हे नाम पित्याचे, विश्वनाथ हे नाम पित्याचे. माता भुवनेश्वरी ती, माता भुवनेश्वरी ती. दत्त असे कुल नाम जयाचे, दत्त असे, दत्त असे कुल नाम जयाचे. शिव शिव सारे जपती,
शिव शिव सारे जपती, विश्वनाथ गे नाम पित्याचे, विश्वनाथ गे नाम पित्याचे, विश्वनाथ गे नाम पित्याचे. नमः पार्वती पते हर हर महादेव. काय मौज आहे पहा. काही महापुरुषांचे जन्म काही विशिष्ट काळातच होतात आणि त्याला एक संकेत असतो. ज्या गोपाल कृष्णांची भगवद्गीता अत्यंत सोप्या पद्धतीनं भावार्थ दीपिकेच्या रूपानं किंवा ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितली, त्या ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म कधी झाला हो? तर आपल्याला योगायोग नाही, आश्चर्य वाटेल. गोपाल कृष्णांच्या जन्माच्या वेळेलाच, त्याच जन्माच्या दिवशी, त्या जन्म वेळेलाच, म्हणजे जेव्हा गोकुळाष्टमी असते तेव्हाच ज्ञानोबा माऊलींचा जन्म उत्सव सुद्धा असतो. सर्व विश्वामध्ये ज्यांनी रामकथा नेली, रामभक्ती नेली, अशा रामदास स्वामींचा जन्म कधी झाला? तर तो रामनवमीच्या दिवशी नव्हे, रामनवमीच्या राम जन्माच्या काळातच झाला. तसं जरी संप्रदाय वेगवेगळे असले, जरी उपासना थोड्या वेगवेगळ्या असल्या, तरी सुद्धा त्याबद्दल एकमेकांमध्ये भांडू नये, गुण्या गोविंदाने राहावं, एकमेकांच्या बद्दल चांगलंच बोलावं, अजून शक्य झालं तर गोड बोलावं. असं एकमेकांच्या बद्दल गोड बोलावं, हे ज्या स्वामी विवेकानंदांनी शिकवलं. त्यांचा जन्म संक्रांतीलाच झाला. बरं, संक्रांतीचा असतो ना सण, तिळगुळ घ्या, गोड बोला. त्या नियमाप्रमाणे संक्रांतीलाच जन्म झालेले हे चिरंजीव साक्षात भगवान शिवाचा अवतार त्यांना मानतात. पण कशी मजा आहे पहा. आई वडिलांचं नाव सुद्धा किती समर्पक आहे. ज्याने पुढे विश्वाचा नाथ व्हायचंय त्यांचे वडील विश्वनाथच आहेत, आणि या सगळ्या भुवनाला सांभाळायचंय ती माता भुवनेश्वरीच आहे. विवेकानंदांचं लहानपणीचं नाव नरेंद्र असं होतं, पण बंगाली भाषेमध्ये साधारणतः एखादा रसगुल्ला तोंडामध्ये ठेवल्यानंतर आपण कसं बोलतो तशा तऱ्हेनं बोलायची पद्धत आहे. त्यामुळे नरेंद्र असं तिथे उच्चार होत नाही. असं तोंड आधी करायचं. रसगुल्ला ठेवला का जिभेवर, आता बोला नॉरेन, हा आता बरोबर आहे. म्हणून आपण कलकत्ता म्हणतो, तिकडे कॉल खॉफॉ असे काय त्या त्या प्रांताच्या उच्चाराचं गोडवा आहे, तो तसाच पाहायला पाहिजे. नॉरेन, काय मौज आहे पहा. विश्वनाथ बाबू हे कलकत्त्यामधले किंवा त्या प्रांतामधले कटक प्रांताचे अतिशय नामांकित असे वकील होते. पुन्हा सतत योगायोग दिसतात. आपल्या राष्ट्राची, संस्कृतीची, धर्माची वकिली करणारा माणूस वकिलाच्याच घरी जन्माला आलाय. मात्र विश्वनाथ बाबू ते जेव्हा कोर्टामध्ये जात असत कामाला, तेव्हा वकिलाचे कपडे तुम्हाला माहिती आहेत, जे इंग्रजांनी ठरवले तसेच, ब्लॅक अँड व्हाईट. त्यामुळं पांढऱ्या रंगाचे सगळे पॅन्ट शर्ट घालायचं आणि वरती काळा कोट. पण त्यांना कोर्टामध्ये नेण्यासाठी जो घोडेवाला यायचा तो इष्टमन कलर, रंगीबेरंगी असायचो. पूर्वीच्या काळी, आता आपण टांगा बघतो तशी घोडागाडी नव्हती, बग्गी सारखी घोडागाडी, म्हणजे ती आकारानेही जरा मोठी असते. आणि याच्यामध्ये घोडे चालवणारा हा बराच उंचावर बसतो आणि तिथून असा उतार केलेला असतो, आणि त्या खालच्या उताराच्या खोळामध्ये जो मालक आहे तो बसतो. आणि हा जो कोणी यायचा, वा रे वा, पांढरी सफेद अशी सलवार, वरती असा लाल बुंद अंगरखा असायचा पठ्याचा,
पिवळा धमक शेला बांधलेला, पर मिशा सुद्धा अगदी अक्कडबाज, महाराजा ऑफ द किंग. डोक्याला असा मस्त फेटा बांधलेला असा तो घोडेवाला असायचा. नोरेन रोज त्याला बघायचा. अरे च्या, आयुष्यात जर काही मोठं व्हायचं असेल तर घोडेवाला व्हावं, कारण तो इष्टमन कलर असतो. आमचे बाबा काय नुसते ब्लॅक अँड व्हाईट, आज काळा पांढरा, उद्या पांढरा काळा, तिसरा रंगच नाही, असं मन झालं. आणि लक्षात घ्या, आपल्या मुलांवरचा संस्कार कसा करावा, कसा जपावा, हे सुद्धा विवेकानंदांच्या आई वडिलांकडून शिकावं. जेव्हा नोरेनचा वाढदिवस होता आणि सगळे मित्र एकत्र आले होते, तेव्हा आता विश्वनाथ बाबू नामांकित वकील असल्यामुळे समाजातली मोठमोठी प्रतिष्ठित माणसंही त्यांचा मित्र कळप होता. कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी पार्लमेंटमध्ये आहेत. आता त्या सगळ्यांची मुलं ते नोरेनचे मित्र. ते सगळेजण एकत्र आले आणि रसगुल्ला खाता खाता, मी मुद्दाम रसगुल्ला खाता खाता असं म्हटलं, केक खाता खाता म्हटलं नाही, कारण ते केकाला कापायचं ती इंग्रजांची वाढदिवस पद्धती आहे. आपल्याकडे वाढदिवस साजरा करायची पद्धती म्हणजे जितकं आयुष्य झालं असेल तेवढी निरांजनं लावायची आणि औक्षवण करायचं. त्यामुळे दिवे उजळून सण साजरा आपल्याकडे करतात, आणि काय पक्वान्न असेल ते खायचं छानपैकी. रसगुल्ला खाता खाता त्या मित्रांमध्ये चर्चा, तू मोठेपणी कोण होणार. तर साधारणतः प्रत्येक पोर आपल्या वडिलांचाच व्यवसाय सांगत होते. माझे बाबा डॉक्टर आहेत, मी पण डॉक्टरच होणार. माझे बाबा इंजिनियर आहेत, मी इंजिनियर होणार. आमचे बाबा बिल्डर आहेत, बिल्डर होणार, वगैरे वगैरे. सगळ्यांची कल्पना अशी होती की नोरेन पण असंच उत्तर देणार की मी वकील होईल. आता पाडी त्याची होती, नोरेन तू कोण होणार. आणि सगळ्या प्रतिष्ठित मान्यवर असलेल्या पाहुण्यांच्या देखत आणि आपल्या मित्रांसमोर या छोट्या पोराने सांगितलं, बाबा मोठेपणी मी, बाबा बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनीच बग्गी हाकणार. मी ऐटीत बसून बग्गी चालवणार, घोडेवाला होणार. मला सांगा, असं उत्तर आपल्या पोराने दिलं असतं तर काय केलं असतं बापाने? मारमार मारला असतो धरून, माझी इज्जत कालवलीच गाढवा. पण नरेनचे आई वडील सुद्धा किती मोठ्या मनाचे आहेत. वडील म्हणाले काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. त्यांचे मित्र म्हणले बापाचे डोकं फिरले दिसतंय. बापही म्हणतोय पोरग घोडेवाला होऊ दे, काही हरकत नाही. पण बाबांनी उत्तर दिलं ते किती छान आहे. वडील इतकंच म्हणाले, हो रे तू घोडे चालवणारा हो, मात्र माझी एक इच्छा पूर्ण कर. काय इच्छा आहे? तू काय म्हटलास? बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनीच बग्गी हाकणार. आता याला उत्तर, हरकत नाही बाळा, हरकत नाही बाळा. अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा रामा. बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनीच बग्गी हाकणार. वडील म्हणाले काही हरकत नाही, तू मस्त घोडागाडी चालव, पण इच्छा एकच आहे, तुझ्या घोडागाडीमध्ये अर्जुनाला उभा कर. म्हणजे आपोआप हा कृष्ण झाला नाही का? अशी वडिलांची अत्यंत मनापासून इच्छा की माझ्या लेकरानं या आपल्या संस्कृतीचा रथ जो इंग्रजांच्या मुळे अवरुद्ध झाला,
तो रथ पुढे न्यावा. पण काय करणार, संगत बिघडली. जेव्हा नरेन महाविद्यालयात गेला तेव्हा त्या महाविद्यालयातल्या त्या एका विशिष्ट वयामध्ये त्याच्यावरती भारताच्या संस्कारांबद्दलच्या निंदेचेच शब्द जास्त ऐकायला मिळाले. आणि त्या शब्दांच्यामुळे परिणाम असा झाला की आपल्याकडचे साधू संत, आपल्याकडचे उपास तापास, आपल्याकडचे तीर्थ व्रत नेम धर्म योग शास्त्र धर्म ग्रंथ या सगळ्याची टिंगलटवाळी करायची. परक्यांच्या मात्र याच सगळ्या गोष्टींचं कौतुक करायचं. वा 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 वा, सगळे ख्रिश्चन कसे चर्च मध्ये अगदी न चुकता जातात, काय जबरदस्त आहेत. सगळे मुसलमान कसे मशिदीमध्ये अगदी न चुकता जातात, काय जबरदस्त आहेत. आम्ही काही देवळा बिवळात जात नाही. शेण पडलं तुझ्या तोंडात नालाय का. म्हणजे स्वतः देवळात जात नाही ह्याचा मोठेपणा, आणि माझे मित्र त्यांच्या देवळात जातात याचा कौतुकाचा विषय. आजही काही महामूर्ख माणसं आहेत ना की हिंदूंनी जर चतुर्थीचा उपास केला तर त्यांची टिंगल करतात, आणि मुसलमानांनी रोजा नावाचा उपास केला तर त्यांना शुभेच्छा देतात. अशी माणसं हिंदूंमध्येच खूप आहेत. काय आपल्या लोकांना करावं कल्पना नाही, पण ते उपास करतात. तसा आमचाही उपास आहे. सगळ्यांनी उपवास म्हणजे देवाच्या नावाने पंधरवड्यातनं एखादा दिवस उपास करायला हरकत काय, त्याच्यात टिंगल करण्यासारखं काय. पण नाही 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 नाही, परक्यांची संस्कृती गावी. आता चर्च मध्ये तो पोप यायचा प्रार्थना सांगायला, तो त्याच्या पारंपरिक वेशातच यायचा. मग कशी परंपरा सांभाळतायत बघा, असं पोप बद्दल कौतुक. आणि आपण म्हटलं धोतर नेसा की लगेच तोंड असं करायचं, फालतूपणा. म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे धोतर आहे ते फालतू, आणि त्यांच्या परंपरेप्रमाणे झागा आहे तो चांगला. आमच्या अक्कलाच इंग्रजांनी मारून टाकल्या. त्यामुळे परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना. परक्याची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना. आचार उचलून त्यांचे हासावे आचार्यांना. देभारे मांडून त्यांचे हासावे देभार्यांना. राज्याला मुकलो जैसे बुद्धीला मुकलो तैसे. कोणी बोलावे जैसे सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता. मग काही काळ नोरेन सुद्धा नास्तिक झाला. मात्र त्याच्या जीवनामध्ये जेव्हा रामकृष्ण परमहंसांचा प्रवेश झाला, असा साधो संग घडो मज लागे. रामकृष्ण परमहंस कलकत्त्यामध्येच निवास करत होते. अतिशय सिद्ध महापुरुष सुरेंद्रनाथ नावाच्या एका भक्तांच्याकडे त्यांची महापूजा होती म्हणून त्यांना बोलवलं होतं. सगळे भक्तजण आमंत्रित केले होते. पण त्या ठिकाणी त्या महापूजेच्या वेळी गायन सेवा करणारा जो कोणी यायचा होता तो आला नाही, येऊ शकला नाही. म्हणून ओळखीतला कोण चांगला गाणार आहे रे, म्हणून नरेंची व्यवस्था केली. आणि नरेंचं ते गाणं ऐकलं, तो स्वर ऐकला, आणि त्या स्वरातली सच्चाई, त्या स्वरामधला आध्यात्मिक स्पर्श इतर कोणाला कळला असं नाही. रामकृष्ण परमहंसांना लक्षात आला. आणि रामकृष्ण म्हणाले, अरे किती रे उशीर लावलास मला भेटायला. अरे तू साक्षात नारायणाचा अवतार. आपण दोघांनी या पृथ्वी तलावरती येऊन काही अवतार कार्य करायचं हे आपलं तिकडं ठरलं होतं. ते ठरल्याने आपण अवतार घेतले, आणि माझीच भेट घ्यायला एवढा वेळ लावलास होय. नरेन घाबरला. असं काय वेड्यासारखं म्हणता, मी काय नारायण वगैरे नाहीये.
तुला काय कळणार रे, तू कोण आहेस ते. आम्ही ओळखतो तुम्हाला पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. तू साक्षात नारायणाचा अवतार आहेस नोरेन. तू माझ्या काली मंदिरात ये, तुझ्याकडून साधना करून घेतो. आणि ती एक विशिष्ट साधना झाली की तुझ्या जीवावरती, तुझ्या बुद्धीवरती हे जे मळभ आलंय, हे जे पटल आलंय, हे निघून जाईल. आणि तूच तुला ओळखशील की तू नारायण आहेस, होतास आणि असणार आहेस. सगळं मळभ निघून जाईल वेड्या. मात्र साधना करावी लागेल. नरेनला एक उपाय सापडला. कोणी साधू संत भेटला की तो त्यांना विचारत असे, तुम्ही देव बघितलाय का? आणि साधूंकडनं खरं काही उत्तर तसं यायचं नाही. ते म्हणले मी साधना करतोय. मग नरेन टिंगल करायचे, तुम्हीच बघितला नाही, मला काय दाखवाल? तोच प्रयोग त्यांनी इथे केला. का हो रामकृष्ण, तुम्ही देव बघितलाय का? आणि रामकृष्ण परमहंसांच्या मुखातनं पहिल्यांदा विवेकानंदांच्या आयुष्यात हे शब्द आले. आता आपण मुलासारखा जो असतो त्याला म्हणतो पुत्र, पण तिकडे पुत्र. रामकृष्ण परमहंस म्हणाले, त्या रामकृष्णांचं दर्शन सुद्धा असं काही होतं. वारे वारे गुडघ्यापर्यंतच धोतर नेसायचे. वरच्या उघड्या अंगावर एखादा पंचा फक्त घातलेला असायचा. दाढी अशी खुरटलेली, केस थोडेसे विखुरलेले. मात्र डोळ्यामधलं हास्य हे एखाद्या लहान पोराचं जितकं निरागस हास्य असतं तसं हास्य असायचं. आणि असे निरागस हसले आणि म्हणाले, नोरेन, मी तुला किती स्वच्छ पाहतोय तसा मी देवाला पाहिलाय. जो आनंद वाटला मग मला दाखवाल? दाखवीन. पण ते गणितासारखं आहे. एवढं एवढं गणित जमलं की दिसणारच आहे. मात्र त्यासाठी साधना करायला लागेल. गाये सगुण निर्गुणा, गाये सगुण निर्गुणा, गाये अरे जगत जनित्या, जगत जीवना, वसुदेव देवकी नंदना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा, बाल कृष्णा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, नारायणा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग जेव्हा स्वामी विवेकानंदांनी म्हणजे त्या नोरेंनी या काली मठामध्ये जाऊन रामकृष्ण परमहंसांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय योग्य पद्धतीने अशी योग साधना केली, तेव्हा लक्षात आलं की अरे आपल्या ऋषी मुनींनी जे अनुभव सांगितलेत ते खरे आहेत. याच्यामध्ये निंदा टिंगल करण्यासारखं काही नाही. तो परमात्म प्रकाश आपल्याला दिसू शकतो. नाही, आपण त्या परमशक्तीशी बोलूही शकतो. अहो, द्वापार युगामध्ये बोलता येईल, त्रेतायुगात बोलता येईल, कृतयुगात बोलता येईल. कलियुगात कुठलं बोलता येणार आहे? असा उगाच काहीतरी बुद्धिभेद करू नये. अहो, कारण सगळ्या संतांना ते भगवत दर्शन कलियुगात झालंय ना. ज्ञानोवाना झाले, तुकोवाना झाले, नामदेवाना झाले, नाथाना झाले, तुलसीदासाना झाले, सूरदासाना झाले, पुरंदरदासाना झाले, कनकदासाना झाले. या सगळ्यांना कलियुगात भगवंताशी संवाद करता आला. आम्हाला का शक्य नाही? आणि म्हणून जेव्हा नोरेनच्या घरची परिस्थिती जरा गरिबीची झाली, नोकरी मिळत नव्हती
अशा वेळेला तो आला की मी एवढी साधना केली, मला नोकरी मिळवून द्या. तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले, आता तुझी योग्यता पुरेशी झाली आहे, तूच काली मातेकडे जा आणि मग तिला नोकरी जा. पण आता काली मातेबरोबर मला संवाद करता येईल, ही योग्यता तुला मिळाली. पण लक्षात घ्या, ही योग्यता विवेकानंदांना त्यांच्या एका आयुष्यातल्या तपश्चर्येत नाही आहे मिळालेली, कित्येक जन्म तपस्या झाली आहे. आणि याच बरोबर रामकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली एकाग्रपणे तो योग साधला, अतिशय एकाग्र योग साधला. आपल्याला 1 तास मांडी घालून स्वस्थ काही चुळबुळ न करता बसताही येत नाही. योग कधी करा. अलीकडे योग करतात, पण तो काय 10 मिनिटं 15 मिनिटं, पण तो फक्त शरीरासाठी करतात. मनाची ती उन्मनी अवस्था साधण्यासाठी ज्या पद्धतीचा योग आखला पाहिजे ती साधना करून घेतली होती. त्यामुळे तो नोरेन काली मातेच्या मंदिरात गेल्याबरोबर काय झालं महाराज, अनादि निर्गुण प्रगटली भवा मोह महिषासुर मर्दनाला गोनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ताला गोनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा. नोरेंच्या समोर कोटी सूर्य प्रकाश रूपामध्ये ती काली माता प्रगट झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. त्यामुळं काय झालं, मनामध्ये इच्छा होती नोकरी मागायची, पण ते दिव्य रूप पाहिल्यानंतर मुखात शब्द आले, ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे. म्हणजे मनामधलं ऐहिक मोहाचं पटल केव्हाच निघून गेलं. मोह महिषासुर मर्दनाला गोनी त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया. आणि आमच्या मोह पटलाला दूर करणारी ती भक्ताला गोनी पावली निर्वाणी निर्वाणी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा. हा प्रकार 3 वेळा झाला. भारावलेल्या अवस्थेत नोरेन बाहेर आला आणि रामकृष्ण परमहंसांनी विचारलं, मागितलीस का रे नोकरी? अरे राहिलंच की मागायचं. परत आत गेला. पुन्हा देवी प्रगट झाल्यानंतर मुखातनं शब्द देस, ज्ञान दे, वैराग्य दे, विवेक दे, आनंद दे. परत बाहेर आला, मागितलीस का नोकरी? अरे परत आत. 3 वेळा झाल्यानंतर रामकृष्ण म्हणले, वेडायस का? अरे खरं देवाजवळ जे मागायचं ते मागून झालंय तुझं, या नोकऱ्या काय सहज गोष्टी आहेत. विवेकानंदांना त्यांचं जीवन थोडं सुस्थिर करेपर्यंत जी नोकरी हवी होती ती मिळाली. आणि त्या काली मातेचा प्रसाद लक्षात आला. जगदंबा माता की जय, जगदंबा माता की जय. मात्र रामकृष्ण म्हणाले, तू कालीला प्रार्थना केलीस, तिनं तुझी इच्छा पूर्ण केली, आता तुला कालीची इच्छा पूर्ण करावी लागेल. म्हणजे अरे काली मातेचं खूप मोठं कार्य तुला करायचं आहे. म्हणून रामकृष्ण परमहंसांचा वरद हस्त त्यांना मिळाला. त्या नोरेनला त्यांनी संन्यास दीक्षा दिली आणि नंतर त्यांचं नाव विवेकानंद झालं. अर्थात विवेकानंदांच्या शेवटच्या क्षणापर्यंत काही रामकृष्ण परमहंस जिवंत नव्हते, देहरूपाने नव्हते. मध्येच त्यांची जीवन यात्रा थांबली. पण रामकृष्ण परमहंसांचा कृपाहस्त त्यांच्या मस्तकी इतका प्रचंड होता की जेव्हा ते सर्व धर्म परिषदेला गेले अमेरिकेमध्ये, अमेरिकेमधली ती सर्व धर्म परिषद साधी गोष्ट नव्हती. सगळ्या जगातले वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक
आपापला संप्रदाय कसा श्रेष्ठ आहे हे सांगायला एकत्र येणार होते. या ठिकाणी भारतीय संस्कृती, हिंदू धर्म आणि त्याचा संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ कसा हे सांगायला भारतातनंही बरेच लोक गेले होते. पण या सगळ्या विश्वावरती मी कसा मोठा हे न सांगता सगळ्यांना मोठं मानून गुण्या गोविंदाने राहा हे एक वेगळंच तत्वज्ञान शिकवण्यासाठी ह्या युवकाची नेमणूक झालेली. आणि स्वामी विवेकानंदांनी स्वतःच त्यांच्या आठवणीत असं लिहिलंय, त्या सर्व धर्म परिषदेमध्ये उभं राहून भाषण करायची भीती वाटत होती, एवढी परिषद होती. पहिलं भाषण जे विवेकानंदांचं आहे ना ते 3 मिनिटाचंच आहे. आणि स्वामीजी म्हणतात ते बोलायला जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांचा स्वतःचा अनुभव असा होता की आपण कशी एखादी सीडी त्या सीडी प्लेअर मध्ये घालतो आणि बाहेर आवाज येत असतो, पण सीडी प्लेअरचं काम काय आहे, त्या सीडी मध्ये आहे तो आवाज काढणं. सीडी प्लेअरला स्वतःचा आवाज नसतो. विवेकानंद म्हणतात तशी आपली अवस्था त्यांना जाणवत होती की माझं शरीर हा फक्त एक व्हॉल्यूम प्लेअर माझ्या गुरूंनी घेतलाय आणि माझे गुरुजीच माझ्या आतून लोकांशी बोलतायत. त्यामुळं त्या 3 मिनिटाचा प्रभाव असा होता की सर्व धर्म परिषदेनं विवेकानंदांच्या पायाशी लोळण घेतलं. नुसता अमेरिका नाही, इंग्लंड पासून अनेक फ्रान्स, जपान, जर्मनी सगळ्या देशांमध्ये स्वतःच्या योगशास्त्राचं, अध्यात्मशास्त्राचं प्रचंड मोठं महात्म्य या युवकांनी सगळ्यांना पटवून दिलं. आणि योग साधनेबरोबरच या सगळ्या गोरगरिबांची, नागरिकांची सेवा करणं, त्यांच्यातला शिव भगवंत पाहून त्यांची सेवा करणं, यासाठी रामकृष्ण मिशन सारखं मिशन स्थापन करून जगामध्ये प्रचंड कार्य उभं केलं. म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे, विवेकानंदांच्या चरित्रातून शिकायचं काय ते हे शिकायचं की रामकृष्णांच्या सहवासात ते आले, त्यांनी जीवनाचं सोनं केलं. पण पुढचे हजारो युवक विवेकानंदांच्या सहवासात आले तर त्यांनी स्वतःच्या जीवनाबरोबर जगाच्याही जीवनाचं सोनं केलं. तसं आपण एका मोठ्या संस्थेमध्ये एका मोठ्या माणसाबरोबर एका मोठ्या माणसाच्या सहवासात शिक्षण घेतो, चांगलंच आहे, आपलं जीवन तर मोठं होणार. पण उद्या आपल्या सहवासामध्ये पुढची पिढी आली तर ती इतकीच चांगली, संस्कारी आणि अत्यंत संपन्न करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून देवाची उपासना, देवाची साधना, भक्ती साधना कोणत्याही संप्रदायाच्या कुठल्याही उपासनेबद्दल टिंगल टवाळ्या न करता कठोरपणाने आपला अभ्यास आणि लोकांची सेवा केली तरी सुद्धा असं भाग्य मिळतं की आपल्याकडे बघून माणसं म्हणतील, असा साधो संग घडो मजलागी, असा साधो संग घडो मजलागी, असा साधो संग घडो मजलागी. ज्या विभूतीच्या दर्शन मात्रे, ज्या विभूतीच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, होती कृतार्थ अभागी, होती कृतार्थ अभागी रे. असा साधो संग घडो मजला, असा साधो संग घडो मजला, घडो मजला, घडो मजला गी. नमः पार्वतीपते हर हर महादेव. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. या उक्तीप्रमाणे
सर्व समाज हा ज्ञानवंत झाला पाहिजे, प्रज्ञावंत झाला पाहिजे, विचारी झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून जाधवर इन्स्टिट्यूट हे अनेक प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या घटकांसाठी हे आयोजित करत असतं. आणि त्यातलाच हा एक उपक्रम, ही जी पताका आहे ही हिंदू धर्माची पताका, भागवत धर्माची पताका ही फडकवीत राहिलं पाहिजे या उद्देशानं हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कीर्तन महोत्सवामधून भक्ती आणि शक्ती ह्या दोन्हीचा एक मिलाप यामध्ये करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे विषय घेण्यात आलेले आहेत की ज्याची प्रेरणा या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मोटिवेशनचं रूपांतर होऊन सगळ्याला मिळेल. बालकापासून ते पालकापर्यंत सगळ्याला याच्यातून ज्ञानाची प्राप्ती होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी ही सर्व कीर्तनमाला गुंफलेली आहे. अत्यंत ज्ञानी, विद्वान आणि अत्यंत रोचक अशा पद्धतीनं यांनी हे सगळे कीर्तनं मांडलेले आपल्याला दिसून येतात आणि आपण दररोज त्याचा आनंद घेत आहोत. यांना तबल्याला साथ दिलेली होती ती मिलिंद तायवडे, यांचेही आभार. रेशीम खेडकर हे पेटीवादक आहेत, त्यांचेही आभार. आणि वज्रांग आफळे यांनी झांज वाजवलेली आहे, त्यांचेही आभार. त्याचबरोबर शार्दूल जाधवर, ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. येपरे महाराज यांनी संयोजन केलं आणि बाकीचे सगळा आमचा स्टाफ, ज्ञात अज्ञात, आपण सर्व लोक, फोटोग्राफर, लाईटवाले सगळेच, या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, नारायणा, पद्मनाभा